जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधला पुढील जे प्रकरण होतं वर्गीकरण, ठीक आहे ना, त्याला आपण सुरुवात केलेली होती. वर्गीकरणामध्ये आपण पहिला उपप्रकार पाहिला होता भाषिक आणि शाब्दिक वर्गीकरण. आता त्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे संख्या वर्गीकरण, तो बघणार आहेत आपण. कोणता? संख्या वर्गीकरण. तर मित्रांनो, संख्या वर्गीकरण हे प्रकरण शिकण्याआधी किंवा समजण्याआधी, ठीक आहे ना, किंवा यावरचे प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला संख्या आणि त्याचे उपप्रकार माहित पाहिजे. शिवाय त्यासोबत तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या प्रक्रिया पण जमल्या पाहिजे. घनपाठ पाहिजे, वर्गपाठ पाहिजे. तर तुम्ही या संख्याशी रिलेटेड बुद्धिमत्तेमधलं कोणतेही प्रकरण असेल, जर या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित नसतील, तर तुम्हाला या संख्याशी रिलेटेड कोणतेही प्रकरण असो, मग ते समान संबंध असो, वर्गीकरण असो, संख्या श्रेणी असो, ठीक आहे ना, तर त्यामध्ये तुम्हाला अडचणी येणार आहेत. ठीक आहे. म्हणून मित्रांनो, मी प्लेलिस्टला आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत. याच्या आधी बेसिक लेक्चर घेतलेले आहेत. ते व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. ओके. तर चला, आता आज आपण संख्या वर्गीकरण या प्रकरणाला सुरुवात करणार आहे. संख्या वर्गीकरण कोणाला म्हणायचं किंवा यामध्ये कसे कसे प्रश्न असतात. तर बघा मित्रांनो, संख्या वर्गीकरण या प्रकरणामध्ये जसं मी तुम्हाला आता बोललो की 3 किंवा त्यापेक्षा अधिक जे पद दिलेले असतील, उदाहरणार्थ 4 पद असतील, 5 पद असतील, तर त्यामध्ये ना बाकीचे उर्वरित पद काहीतरी कारणाने साम्य असतील आणि एक त्यापेक्षा वेगळं असणार आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ 5 घरं दिलेले आहेत, त्यांनी 5 पद दिलेले आहेत, तर 5 पैकी 4 काहीतरी कारणाने सारखे असणार आहे आणि एक त्यापेक्षा वेगळं असणार आहे. तर आपल्याला ते शोधायचं असतं या प्रश्नामध्ये की नेमकं तो त्याच्यात काय वेगळेपणा आहे. ठीक आहे ना. ते शोधून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. तर बघा, आता इथे पहिला प्रश्न आहे 13, 11, 15, 17, 19. मग याचे ऑप्शन दिलेले तुम्हाला 11, 15, 17 आणि 19. तर त्यामध्ये तुम्हाला विसंगत घटक ओळखायला लावलेला, बरोबर की नाही? प्रश्नात काय असणार? विसंगत किंवा वेगळा, ठीक आहे ना, किंवा गटात न बसणारा पद ओळखा, ठीक आहे ना. असे प्रश्न असणार त्या ठिकाणी आणि ही मालिका तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला ते शोधायचे आहेत की कोणता पद त्यात बसत नाही. ठीक आहे. मग आता पहिला प्रश्न होता 13, 11, 15, 17, 19. ऑप्शन पहिला होता 11, दुसरा ऑप्शन होता 15, तिसरा होता 17, चौथा होता 19. तर मित्रांनो बघा, यामध्ये 13, 11, 17, 19 या मूळ संख्या आहेत, बरोबर की नाही, आणि 15 ही मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार. आता मूळ संख्या काय असते ते हे मी तुम्हाला संख्या श्रेणीमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे ना. सॉरी, संख्या जे गणितातलं प्रकरण होतं, संख्या आणि संख्याचे उपप्रकार, त्यामध्ये क्लिअर केलेलं आहे मी. ते संख्या आणि त्याचे उपप्रकार तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघून घ्या. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न मित्रांनो, 672, 765, 987, 468. याचे विकल्प दिलेले मित्रांनो, पहिलं आहे 672, दुसरा आहे 765, तिसरा आहे 987, चौथा आहे 468. तर जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी दिसत नसेल, प्रश्न समजत नसतील, ब्लर वगैरे होत असेल थोडक्यात, तर तुम्ही काय करा, YouTube मध्ये जाऊन क्वालिटी वाढवून थोडंसं व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी विसंगत विचारलेलं त्यांनी, तर काय केलेलं आहे, तर पहिली आणि जी शेवटची संख्या आहे ना, या दोघांची बेरीज करून मधली संख्या काय आहे? भागाकारात घेतलेली आहे. ठीक आहे ना. जसं की 6 आणि 2 किती होणार? 8. मग 8 भाग 6, 6 आणि 2 8 होत आहे, बरोबर की नाही? 6 आणि 2 8 भागिले 2 केलं किती होणार? 4. पण इथे मध्ये काय घेतलेलं त्यांनी? 7. लक्षात आहे? 7 आणि 5 किती होता? 7 अधिक 5 12. 12 भागिले 2 केल्यानंतर काय येणार? 6. मग बघा, या दोघं संख्यांची त्याला त्याला भागिले 2 केलेलं आहे. लक्षात येतंय का? बेरीज करून त्याला भागिले 2 केलेलं आहे. जे येणार उत्तर ते मध्ये घेतलेलं आहे. जसं 7 अधिक 5 12 होत आहे. 12 भागिले 2 केल्यानंतर 6. ते 6 मध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर 9 आणि 7. 9 आणि 7 किती होतात? तर 16. 16 भागिले 2 केल्यानंतर 8 येणार. बरोबर की नाही? 16 भागिले 2 तर 8. म्हणजे पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज करून त्याला भागिले 2 केलेलं आहे आणि येणारं जे उत्तर असेल त्याला मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, 4 आणि 8 किती होणार? 4 आणि 8 12 होत आहे, बरोबर की नाही? 12 भागिले 2 किती येणार? 6. म्हणजे या दोघांची बेरीज केलेली आणि भागिले 2 करून येणारं जे उत्तर होतं ते मध्ये घेतलेलं आहे. लक्षात येतंय का? आता चला प्रश्न क्रमांक 3 बघू. तिसरा प्रश्न काय मित्रांनो? 824, 10, 23, 70, 77 आणि 662. या ठिकाणी काय केलेलं तर बघा, जर या संख्यांची आपण बेरीज केली, बेरीज केली, तर बेरीज किती होते आधी ते बघू आपण. 4 आणि 2 6 आणि 8 14. लक्षात आहे? याची बेरीज 14 येते. याची किती होते? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 आणि 7 13. याची बेरीज 13 होते. याची बेरीज किती होते? 7 आणि 7 14. याची बेरीज किती होते? 6 आणि 6 12 आणि 2 14. तर बघा मित्रांनो, एक आपल्या लक्षात असं येतंय की या प्रश्नामध्ये विसंगत कोण असणार?
यांची बेरीज 14 येते, यांची बेरीज 14 येते, यांची बेरीज 14 येते, बरोबर की नाही? पण याची बेरीज किती येते? 13. म्हणजे हा काय असणार? विसंगत असणार. मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात येतंय? आता त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. 34,524. ठीक आहे. त्यानंतर 67,864. ठीक आहे ना. त्यानंतर 35, 78, 28, 23, 48, 02. मी संख्या वाचन करून सांगत नाही तुम्हाला की हजारात आहे का लाखात आहे, ठीक आहे ना, कारण वेळ जास्त लागणार. तर पुढे बघा. मग यामध्ये तुम्हाला विसंगत ओळखायचं. तर विसंगत ओळखण्यासाठी जर या संख्येकडे तुम्ही एक नजर मारली ना मित्रांनो, तर सुरुवातीला आपण बेरीज केली तशी बेरीज करून बघू याची. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 2 14 आणि 4 18. याची बेरीज 18 येते. 6 आणि 7 13, 13 आणि 8 13 आणि 8 21, 21 आणि 4 25 आणि 6 31. याची 31 येते. याची 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 8 24, 24 आणि 8 32 आणि 1 33. याची 33 येते. त्यानंतर 2 आणि 3 5, 5 आणि 6 11 आणि 19. बघा आता या ठिकाणी कुठेच एक सारखेपणा नाही. बेरीज जर केली आपण तर चारही पदांची बेरीज वेगवेगळी येते, बरोबर की नाही? म्हणून हा लॉजिक इथे चालणार नाही, जो की आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलेला होता, बरोबर की नाही? तो लॉजिक इथे चालणार नाही. मग या ठिकाणी काय करा, हे शेवटचे अंक बघा. तुम्हाला मी कसोट्या शिकवलेल्या आहेत, आठवतंय का? कसोट्या शिकवलेल्या आहेत. जर तुम्ही कसोटी तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला असे प्रश्न लवकर समजणार नाही. प्लेलिस्ट मध्ये आपला कसोट्यांचा पण व्हिडिओ आहे, तो जाऊन बघा. तर या ठिकाणी चारची कसोटी जर लावली आपण तर बघा, शेवटचे जे 2 एकक आणि दशक ही जे 2 अंकांनी तयार होणारी संख्या, याला 4 ने भाग जातोय. लक्षात येते की नाही? म्हणजेच काय, 4 एक 4, 4 सक 24. इथे पण 4 ने भाग जाणार आहे. लक्षात आहे की नाही? 4 एक 4, 4 एक 4, उरले 2, 24 संख्या तयार होते. मग 4 सक 24. लक्षात आहे? नंतर 28 मग याला पण 4 ने भाग जातोय. 4 आणि 7 28. पुन्हा 0 2 ला 4 ने भाग जात नाही. बरोबर की नाही? म्हणजेच काय मित्रांनो, की हे जे तिघ संख्या होत्या याचे शेवटचे 2 अंक होते, त्या दोन्ही अंकांना 4 ने भाग जात होता. मग हे कसं काय ओळखता आलं? कसोट्या माहित पाहिजे त्यासाठी. ठीक आहे ना? मग कसोटीचं मी लेक्चर घेतलेलं आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये गणिताचे आहेत, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 23 48 02. कुठे पर्याय? 23 48 02. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येतं मित्रांनो? तर बघा, या संख्या वर्गीकरणामध्ये असे वेगवेगळे लॉजिक तर्क लावायचे असतात आपल्याला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 5वा बघूया. 5वा प्रश्न काय आहे? तर बघा मित्रांनो, 2 3 8 28 112 565. आता या ठिकाणी तुम्हाला विसंगत किंवा वेगळा घटक ओळखायचा आहे. आपल्याला संख्यांची श्रेणी नाही पूर्ण करायची. श्रेणीमध्ये आपण काय करत होतो, की फरक काढून तो किती किती वाढत चालला होता असं बघत होतो. या ठिकाणी पण तोच लॉजिक लावायचा, परंतु यात विसंगत घटक ओळखायचा आपल्याला. तर मग बघा, सुरुवातीला 2 ला 3 होण्यासाठी काय झालेलं आहे? मग प्लस 1 केलेला आहे किंवा 2 गुणिले 2 करून मायनस 1 केलेलं आहे. लक्षात येते की नाही? पण मग 3 मध्ये आपण 3 ची दुप्पट केली तर किती होणार? 3 दुने 6 अधिक 2 केला तर 8 होत आहे, बरोबर की नाही? लक्षात आहे आता? बे गुणिले म्हणजे 2 गुणिले 1 किती होणार? 2 अधिक 1 केला तर किती होत आहे? 3. लक्षात येत आहे का? मग 3 गुणिले 2 3 गुणिले 2 किती होत आहे? 3 गुणिले 2 6 अधिक 2 केल्यानंतर किती होणार? 8 होत आहे. लक्षात येतं का? मग 8 जसं इथे 1 गुणिले आपण पहिली संख्या 2 होती त्याला गुणिले 1 केलंय. दुसरी संख्या 3 होती त्याला गुणिले 2 केलंय. मग 8 ला गुणिले 3 करू बरं आपण. 8 गुणिले 3 8 त्रिक 24 24 अधिक 3 पाहिजे ना आपल्याला. 24 अधिक 3, कारण इथे आपण ज्या संख्येने गुणत होतो ती संख्या त्या संख्येत आपण ऍड करत गेलेलो. मग 24 अधिक 3 किती होत आहे? 27. पण इथे दिलेलं काय? 28. आता बघू बरं, 27 चोक पाहिजे ना, कारण इकडे आपण 1 2 3 ने गुणलेले, मग आता इथे 27 च्या पुढे काय? इकडे लक्ष द्या, 27 च्या पुढे आपल्याला 27 चोक पाहिजे ना. 27 चोक. मग 4 7 28 8 8 2 4 2 8 आणि 2 10 आणि अधिक 4 करायचे याच्यात. कारण ज्या संख्येने गुणत होतो ती संख्या त्यामध्ये आपल्याला बेरीज करायची होती. लक्षात येतंय का? मग काय येणार? 112. मग 112 इथे आलेलं आहे. लक्षात येतं की नाही? मग 112 गुणिले 5 112 गुणिले 5, मग 5 दुने 10 0 50 1 5 1 5 आणि 1 6 5 1 5 560 अधिक 30 संख्या केलेली होती ना, म्हणजे ज्या संख्येने गुणलेलं, म्हणून 560 अधिक 5 565. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी विसंगत कोण असणार? 28. त्याऐवजी काय पाहिजे आपल्याला? 27. कारण आपण जी पहिली संख्या होती त्या संख्येला जसं 2 1 2 अधिक त्यामध्ये 1 केलेलं आहे. मग 3 दुने 6 अधिक 2 केलेलं 8. मग 8 त्रिक 24 24 अधिक 3 27 होत आहे. 24 अधिक 3 किती होत आहे? 27 होत आहे. पण या ठिकाणी काय घेतलेलं? 28. म्हणजेच वेगळा कोण आहे? मग 27 असणार आहे. ठीक आहे. मग 27 ला जर आपण पुढचे पण घर चेक केले, ठीक आहे ना, पुढचे पण घर चेक केले, मग 27 गुणिले 4 केल्यानंतर 108 आलं. 108 मध्ये जसं मागे प्लस 30 संख्या केलेली होती म्हणून आपण इकडे प्लस 30 संख्या केलेली आहे, तर याचं उत्तर किती आलंय? 112. मग 112 गुणिले 5 केलं आपण
तर 560 आलंय, मग पुन्हा प्लस तीच संख्या म्हणजे 5 ऍड केल्यानंतर 565 आलंय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार मित्रांनो, तर 28, पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला नसेल तर अजून एकदा तुम्ही तो प्रश्न मागे जाऊन बघून घ्या. आता इकडे बघा, इकडे पुढे लॉजिक काय बघा. तर मित्रांनो आता सहावा प्रश्न काय 3040, 1520 म्हणजे 1520, 760, 390, 190. याचे पर्याय दिलेले 3040, 760, 390 आणि 190. तर यामध्ये विसंगत ओळखायचं आहे. आता सुरुवातीला बेरीज याची करून बघू. बेरीज किती येते बघा, 4 आणि 3 7, याची 7 येते. 5 आणि 6 आणि 2 8, याची 8 येते. याची 7, याची 8 येते. 6 आणि 7 13, याची 13 येते. 3 आणि 9 12, याची 12 येते. त्यानंतर 9 आणि 1 10, याची 10 येते. मग 7 8 जर इथे उतरता क्रम घेतला तर मग चढता क्रम घेतला तर 7 8 नंतर इकडे 9 आला पाहिजे होता. तसं काही बसत नाहीये, बरोबर की नाही. मग कुठे 7 आहे, कुठे 8 आहे, कुठे 13 आहे, कुठे 12 आहे, कुठे 10 आहे, तर असं लॉजिक लागणार नाहीये. म्हणून काय करू, दुसऱ्या पद्धतीने बघू. ठीक आहे. तर दुसरी पद्धत काय मित्रांनो बघा, 340 भागिले 2 केलं आपण. 340 भागिले 2. तर बघा इकडे काय आहे, बे एक बे बे एक बे बे पंचे 10, बे दुने 4, हा शून्य वरती, म्हणजे याचं 1502 जे आलेलं जी म्हणजे 3040 ला भागिले 2 करून जी संख्या तयार होते, आलेले जे उत्तर आहे ते पुढे लिहिलेलं त्यांनी. नंतर 1520 ला काय केलेलं आहे, पुन्हा याला भागिले 2 करा बरं. बे एक बे बे साती 14, उरला 1, इकडे संख्या तयार होणार 12. बेसक 12, हा शून्य वरती, म्हणजेच काय 1520 ला 1520 ला भागिले 2 करून जी संख्या तयार झाली ती पुढे लिहिलेली. 760, आता 760 ला भागिले 2 करू. मग बे एक बे बे त्रिक 6, 1 उरतो, इकडे बे आठी 16 आणि इथे शून्य येतो तसाच. मग इथे किती आलं पाहिजे, इथे किती आलं पाहिजे पुढे 380, पण दिलेलं काय 390, लक्षात आहे. मग 380 ला पुन्हा आपण भागिले 2 करून चेक करू. 380 भागिले 2, बे एक बे बे एक बे उरला 1, बे नमा 18, हा शून्य वरती 190, मग पुढचं घर 190 आलेलं, बरोबर की नाही. मग या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, 380 आलं पाहिजे, पण दिलेलं काय 390. म्हणजे मग पर्याय क्रमांक 3 हा काय असणार त्या प्रश्नात, विसंगत असेल, वेगळा असणार आहे. लक्षात आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. 125, 36, 64, 27. तर मित्रांनो या संख्याकडे बघताच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जर तुम्हाला घन आणि वर्ग माहित पाठ असतील तर बघा. 125 कोणाचा घन आहे, 5चा. 36 कोणाचा वर्ग आहे, 6चा. 64 कोणाचा घन आहे, 4चा, बरोबर की नाही. आणि 27 कोणाचा घन आहे, 3चा. मग या ठिकाणी ही संख्या 5चा घन आहे, ही संख्या 4चा घन आहे, ही संख्या 3चा घन आहे. आणि इथे काय दिलेलं आहे, ही संख्या वर्ग संख्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे काय असणार, त्या या प्रश्नाचं उत्तर असणार. कारण बाकीच्या घन संख्या आणि ही वर्ग संख्या आहे. आता पुढे बघू आपण. 3 8, जसे 4 15, तसे 5 24, तसे 6 37. आता या ठिकाणी काय आहे, की बघा 3चा वर्ग जर केला मित्रांनो तर 3 त्रिक 9 येत आहे. 9 वजा 1 करून 8 होतोय. इकडे 4चा वर्ग 16 येतो, बरोबर की नाही. 16 वजा 1 तर किती येणार 15. 16 वजा 1 15. मग त्यानंतर 5चा वर्ग किती येतो 25. 5चा वर्ग 25 वजा 1 केला तर 24 येणार आहे. 6चा वर्ग किती येतो 36. मग बघा इकडे प्रत्येक ठिकाणी वजा 1 केलेलं, पण इकडे 36 वजा 1 केलं तर काय काय येणार, 36 वजा 1 35 आलं पाहिजे, पण इथे काय दिलेलं त्यांनी 37. म्हणजे बाकीच्या ठिकाणी वजा 1 केलेलं आणि इकडे 36 अधिक 1 करून टाकलं त्यांनी. काय 36 अधिक 1 करून 37 लिहून टाकलेलं आहे. म्हणजे मग काय झालं, हे बाकीच्यांपेक्षा हा विसंगत आहे, वेगळा आहे, कारण इथे बेरीज करून टाकलेली आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो अजून याचे पुढचे प्रश्न आपण बघू, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून याचे पुढचे जे काही लेक्चर असणार आहे ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील तर मित्रांनो त्यांना देखील आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, कारण मी मोफतमध्ये युट्यूब चॅनलवर पूर्ण सिलेबस घेणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा, वनरक्षकची करत असाल, SSC-GD करत असाल, अग्निवीर करत असाल, रेल्वेची करत असाल, किंवा ITI नंतर PSC अंतर्गत होणारे जे 300+ कंपन्या आहेत त्या सर्व, म्हणजे ITI नंतरच्या जेवढ्या टेक्निकल एक्झाम आहे त्या एक्झामची तयारी करत असाल, त्याचबरोबर तुम्ही जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, लिपिक, ठीक आहे ना, या पदांची जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला 9860162389 म्हणजे 9860162389 या नंबरवर माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मी तुम्हाला मोफत मार्गदर्शन करत असतो. मग कोणती नोटिफिकेशन आलेली, त्याला फॉर्म कसा भरायचा, सिलेबस काय, फिजिकल आहे नाहीये, मेडिकल स्टँडर्ड क्रायटेरिया काय, आणि शिवाय PYQ पण मी या ग्रुपमध्ये टाकत असतो, क्वेश्चन पेपर टाकत असतो. तर तुम्हाला या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला या ग्रुपवर तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदाची तयारी करतायत, ठीक आहे ना, ते पद, या 4 गोष्टी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये सामील करून घेणार आहे. ठीक आहे.
चला तर मित्रांनो आता पुढील प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे? 131, 162, 142, 261. तर मित्रांनो यामध्ये फक्त 131 ही अशी एकमेव संख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बरोबर आहे. बाकीच्या संख्या या मूळ संख्या नाही आहेत. कारण या बाकीच्या संख्यांना इतर संख्यांनी भाग जातो. लक्षात येतंय की नाही? म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. मूळ संख्या म्हणजे काय असते? अशी संख्या की ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 583, 8124, 682, 7115. त्याचे पर्याय आहेत 583, 8124, 7115 आणि यापैकी नाही. तर याला सोडून बघू आता काय लॉजिक याच्यात. तर या दोघांची बेरीज 5 आणि 3 8 होते ती मध्ये लिहिलेली. 8 आणि 4 या दोघांची बेरीज 12 होते ती मध्ये लिहिलेली. 6 आणि 2 8 या दोघांची बेरीज 8 होते ती मध्ये लिहिलेली. 7 आणि 5 किती होत आहे? 12. पण इथे काय लिहिलेलं त्यांनी 11. म्हणजेच काय असणार? हे विसंगत आहे. लक्षात येतंय का? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. 312, 243, 312, 243, 645, 978 आणि 534. मित्रांनो यामध्ये काय आहे ते बघू आपण. तर बघा 2 अधिक 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6 याची बेरीज 6 होते. त्यानंतर 3 आणि 4 7 आणि 2 9 याची बेरीज 9 होते. 6 4 आणि 5 9 आणि 6 15 याची बेरीज 15 होते. ठीक आहे. याची किती होते? 9. त्यानंतर 8 आणि 7 15 आणि 9 24 याची 24 होते. नंतर 4 आणि 3 7 आणि 5 12. या संख्या कोणत्या आहेत? जर तुम्ही या संख्यांकडे बघितलं मित्रांनो तर 243 ची जी बेरीज होती ती ही 9 तर ही कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. म्हणजे ही काय एक वर्ग संख्या आहे. बाकीच्या वर्ग संख्या नाहीत. लक्षात येतं का? म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 243. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आता हे 12 नंबरचा प्रश्न आणि 13 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. तुम्ही त्या प्रश्नाचं मला कमेंटमध्ये उत्तर सांगणार. प्रश्न काय आहे? 11, 18, 31, 42, 59. त्याचे पर्याय आहेत 42, 42. ठीक आहे. इकडे डबल 42 घेतला गेलेला आहे. तरी हरकत नाही. तुम्ही जे असणार उत्तर ते सांगा. 42, 42, 31, 11 आणि 13 नंबरचा प्रश्न आहे 1, 3, 7, 15, 31, 65. ठीक आहे. पहिला पर्याय त्याचा 3, दुसरा पर्याय 65, तिसरा आहे 31 आणि चौथा आहे 60. तर मित्रांनो तुम्ही या दोन्ही प्रश्नांचे उत्तर कमेंटमध्ये सांगा आणि आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.